मित्रांनो, आज आपण सोलाटे बैलगाड्या शर्यतीच्या मैदानावर आलेलो आहे। तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हॉटेल आहे आणि प्रत्येक बैलगाड्या शर्यतीच्या प्रेमींची या ठिकाणी पूर्ण सोय पुरवली जाते आणि ते माझ्या पाठीमागे बघू शकता। थोडक्यात आपण त्यांची माहिती घेऊया, ते कशा पद्धतीने हा हॉटेल व्यवसाय करतात आणि आपला उदरनिर्वाह आपल्या कुटुंबाचा करतात। तर चला मग। तर नमस्कार दादा। नमस्कार। प्रथमतः तुमचं नाव सांगा मला। राहुल का राहुल पूर्ण नाव? राहुल वडापाव। राहुल वडापावले। बरं, तुमचं गाव कोणतं? जुळेवाडी। कुठलं? जुळेवाडी। आता किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी येताय? त्याला 25-26 वर्ष झाले। 25-26 वर्ष झालं। पप्पा येत होते पहिले, पप्पा यायचे, नंतर तुम्ही यायला चालू झाले? मी आता यायला लागलो, पप्पा येत होते। ते पप्पा तुमचं का बसले? ते पप्पा आणि हे पाठीमध्ये आहे म्हणजे तुम्ही सहकुटुंब सर्वजण येता या ठिकाणी? आणि हे सोडून तुमचा परत दुसरा हॉटेल व्यवसाय कुठं काय नाही? गावात होतं पण ते आता बंद केलं। म्हणजे फक्त शर्यतीच्याच मैदानावर तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय आणि यातून तुमचा उदरनिर्वाह देखील करताय? मग तुम्हाला यातनं आलेला अनुभव सांगा थोडक्यात, काय कशा पद्धतीने तुम्हाला अनुभव आलेला? काय अनुभव म्हणजे काय, बैलगाडी शर्यत सगळ्यांची फोटो चालते ती आणि गोरगरीब बैलवाल्यांचे सगळ्यांचे, परत व्यापारी सगळे असले का नाही, म्हणजे असे छोटे मोठे कोण पण व्यापार असून दे, शेंगदाणा फुटाणा हॉटेलवाले सगळ्यांचं पोट चालतं ना ह्याच्यावर। आणि पूर्णपणे या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे मग कसं म्हणायला गेलं तर जीवनच तुमचं ह्याच्यावर थोडक्यात म्हटलं पाहिजे पूर्णपणे। आणि तुम्हाला इथं येणाऱ्या प्रत्येक स्पर्धक जो पार्टिसिपेट होतो तर इथले बैलगाड्या प्रेमींचे तुम्हाला एक साथ कशी असते, जेणेकरून असं व्यवहारात लबाडी बिबाडी काय करत नाही? नाही बैलगाडी लबाडी असलं काय नाही, अगदी वडापाव घ्यायचा परत पैसे द्यायचे नाही असलं कधी कोण करत नाही ना? काहीच नाही, जरी राहिलं तरी ती माणसं ओळखीची असतात, आणून देतात किंवा राहिले त्यात तुमचं मन देखील मोठं ठेवलं पाहिजे तुम्ही, की एकूदा गेलं तरी चालते पण या बैलगाडीचं काही येत आहे अजिबातच अडचण नाही। जेवढी आता घरातल्या माणसं आहेत, सगळी घरातली 30 वर्ष झालं आम्ही या धंद्यात आहे। त्याच्यामुळे एक सलोख्याचा चांगला संबंध, घरगुती संबंध झाले सगळ्यांचे तुमचे। गाडी आपली होती 3 चाकी, आता आपण अशोक लेलंडची गाडी घेतली म्हणजे ह्याच धंद्याच्या जीवावर तुम्ही ही गाडी देखील घेतल्या। पहिले 3 चाकीवर तुमचा सफर आला, परत आता या अशोक लेलंड गाडीवर। ही मुलं नाही एवढी होती पहिले, लहान होती मुलगी, आता तीच मुलगी एवढीच होती। ती मुलगी आता ते याला आपलं BSc नर्सिंग शिकवले। या धंद्याच्या जेव्हा या बैलगाडीच्या जेव्हा म्हटलं पाहिजे, या बैलगाडीच्या ह्याच्यावर आपण केलेलं। ज्या वेळेला तुम्हाला एक कठीण प्रसंग होता, ज्या वेळेला या बैलगाड्या शर्यत बंद होती, त्यावेळेला तुम्हाला कसे अनुभव आले ते थोडक्यात कळतील का आम्हाला? बैलगाडी शर्यती बंद होती त्यावेळेस आम्ही काय स्वतः आम्ही हॉटेल टाकलं तिथे। हॉटेल टाकलं तिथे 1 नंबर आपलं हॉटेल, तिथं सुद्धा आपली क्वालिटी 1 नंबर होती। त्या क्वालिटीमुळे आपल्याला कुठं बी जावं हॉटेल। पण बैलगाड्या शर्यतीमध्ये तुम्हाला आनंद मिळत होता का तिकडे? तिथं नाही आनंद बैलगाड्या शर्यतीमध्ये नाही, आनंद येऊ नाही। बैलगाडी शर्यती दिवस येऊ कसा गेला, अजून पाहिजे दिवस असं वाटतं। पहिला आम्ही नाही, पहिला फक्त आम्ही येऊ म्हणजे 30-40 किलोमीटरवर आम्ही करत होतो अड्डा। आता आम्ही नाही, मुंबई पुन्हा पनवेल पातूर असतो। म्हणजे कोणताच अड्डा तुम्ही चुकवत नाही असं म्हणलं पाहिजे? कुठलाच नाही, माळशिरस पण आपण तुमचं हे नाणीच पुन्हा साखरपा ही सगळीकडे जातो, सगळं भाग कुठला एक शर्यत नाही चुकलं। चालेल, तुमचं नाव काय म्हणाला? बापूराव शिंदे। बापूराव शिंदे, चालते ओके। भेटून बरं वाटलं तुम्हाला, धन्यवाद। तर मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ATM ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक देखील करायला विसरू नका। धन्यवाद।